नमस्कार, हस्तकला चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट बासुंदी। चला तर मग जाऊया किचनमध्ये। आणि ह्या बासुंदीसाठी लागणारं साहित्य हे मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे। त्यानंतर इथे हा खवा आहे, तर 1 लिटर दुधासाठी मी हा 250 ग्राम खवा जो किसून घेतला आहे। त्यानंतर इथे आहे बघा, हे साखर घेतली अर्धा कप। त्यानंतर इथे हे वेलची पावडर आहे आणि हे केशर आहे थोडं। तर आपल्याला हे दूध आधी एका भांड्यामध्ये घालून लागणार आहे। आपण हे दूध या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत, ओतून घेणार आहोत। तर हे आपण दूध जे आहे आपण आता गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडी हायच ठेवायची आहे, उकळी येईपर्यंत। कमीत कमी दूध वरती येईपर्यंत थोडा गॅस मोठाच ठेवूया। आणि हे दूध आता आपण मोठ्या गॅसवर उकळी आल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं गॅस बारीक करून तसंच ठेवून द्यायचे उकळी येण्यासाठी। म्हणजे पूर्ण ते 15 मिनिटं ते गॅसवर तापायला तसंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण ते दूध आता दुधाला चांगली दुधाला उकळी यायला लागली आहे आता। बारीक करणार आहोत, एकदम बारीक लो करायचे। तर हे दूध आता आपण 10 ते 15 मिनिटं तसंच गॅसवर ठेवून देणार आहोत। 10 ते 15 मिनिट चांगलं तापवून घेणार आहोत। मी हे इकडे शिफ्ट करते कारण याची फ्लेम थोडी मोठी आहे, त्यामुळे मी साईडला शिफ्ट करते। आता हे आपण असंच ठेवून देऊ 10-15 मिनिट, जोपर्यंत हे दूध चांगलं गरम होत नाही, चांगलं तापून घ्यायचंय तोपर्यंत आपण कढई घेऊया। आणि हा जो खवा आहे तो चांगला छान परतून घेऊ, भाजून घेऊ चांगला। गॅस चालू केलाय। गॅसची फ्लेम थोडी आधी मीडियम ठेवायची आहे, थोडीशी कढई गरम होऊ दे। गरम झाली आहे, तर 1 स्पून लागणार आहे। आणि हे दूध सुद्धा जे आपण इथे ठेवलंय त्याला यादून मधून थोडंसं हलवत राहायचंय। त्यानंतर जे दूध आहे आपलं ते खाली भांड्याला लागणार नाही। आपण खवा घेऊ, कढईमध्ये चांगलं भाजून घेऊ आपण, छान खरपूस होईपर्यंत भाजायचंय। दुधाच्या बासुंदीसाठी 250 ग्राम खवा बस होतो। आता आपण जसं जसं भाजणार आहोत तसा तसा तो असं छान भाजून घ्यायचा आहे।
भाजून झालंय छान. दूधही 10 ते 15 मिनिटं आपण चांगलं तापवून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये खवा घालणार आहोत. थोडा थोडा करून घालायचे, एकदम घालायचं नाही आणि हलवत राहायचे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत दुधामध्ये. सगळा खवा आता आपण दुधामध्ये घालून घेतोय. असा मिक्स करायचंय दुधामध्ये. हा खवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, कुठे गुठळ्या होऊन द्यायचे नाहीयेत. त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं. जो खवा आपण घातला होता ते दुधामध्ये एकजीव झालेला आहे, कुठे गुठळ्या दिसत नाहीयेत खव्याच्या. हे बघा. आणि दूधही आहे, जे आपलं दूध आहे ते थोडंसं असं दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे बासुंदी आपली. हे बघा. आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर. फक्त सतत हलवत राहायला लागतं. नाहीतर बासुंदी खाली भांडायला लागण्याची शक्यता असते. साखर घालून झाली की आता आपण यात घालतोय वेलची पावडर. त्यानंतर आपण यात घालणार आहोत थोडेसे केशर. त्यामुळे बासुंदीला आपला कलर येणार आहे छान. साईडचं जे आहे दूध लागलेलं ते आपण या चमच्याच्या साहाय्याने सगळं एकसारखं दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठी केली. आता थोडंसं एक चांगलं बॉईल येऊ दे आणि मग आपण परत ही बासुंदी एक 15 मिनिट तरी आपण 10 ते 15 मिनिट तरी आपण ठेवून द्यायचे गॅसवर. किंवा मीडियम एकदम लो गॅस ठेवायचे आणि बासुंदी 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायची. अधूनमधून फक्त लक्ष द्यायचं आहे, अधूनमधून थोडं हलवत राहायचं आहे. जसे जसं दूध आटणार आहे तसे तसं ते बासुंदीला आपल्या जो त्याचा जे दाटसरपणा असतो तो येणार आहे. छान असं आपलं बासुंदी आता तयार होणार आहे 10 ते 15 मिनिटात. हे बघा. दूध बॉईल व्हायला लागले तर आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत. बासुंदीला आपल्या बॉईल यायला सुरुवात झाली आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करून 10 ते 15 मिनिटं ही बासुंदी चांगली बनवून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण बघूया की आपली बासुंदी कशी तयार झाली. चला, आपली बासुंदी बनवून तयार आहे. एक 15 ते 20 मिनिट आपण हे छान आटवून घेतली आहे. आणि आता हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करू.
थोडंसं एक केशर घालणार आहे वरतून. बासुंदी तयार झाली आपली. आता ही थोडीशी तुम्हाला जर पातळ थोडी वाटत असेल तरी आता जशी जशी ती थंड होत जाईल तशी तशी ती घट्ट होत जाणार आहे. आणि तुम्ही जर का फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर थोडी नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवली तर ते रापसटपणा येतो फ्रीजमध्ये ठेवल्याने. तर तुम्हाला जशी आवडते तशी गरम किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाली तरी चालेल. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.